उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुंबईत संविधान मंदिराचं लोकार्पण। कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, मंगलप्रभात लोढा यांचीही उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आणखी 6 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा। आता देशभर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या 61 वर। नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसण्याचे संकेत। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित बंडखोरीच्या तयारीत। शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले। विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट। पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। आनंद आश्रममध्ये पैसे उधळणाऱ्या शिवसेनेच्या पदावरून सैनिकांना काढून टाकलं ही सर्व नौटंकी, संजय राऊतांचं वक्तव्य। मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार, मी विकास कामासाठी नितीन गडकरींना भेटलो, यात राजकीय चर्चा नाही, काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊतांमधील मतभेद मिटवण्यासाठी मराठा मोर्चाचा पुढाकार। अंतरवाली सराटीत आणि बार्शीत जाऊन ज्येष्ठ समन्वयकांनी घेतली दोघांची भेट। एकमेकांवर टीका करणं टाळून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन। संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगावातील मतदारसंघातील 694 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन। पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 560 तर लासलगाव विंचूर खेडले झुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 134 कोटींचा निधी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी। कसब्यामधील राष्ट्रवादी भवनमध्ये अजित पवार जनता दरबार घेणार। बारामतीमधील अखिल भारतीय तांदूळवाडी वेस या गणपती मंडळाकडून अजित पवारांचे बॅनर। बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धुळ्याच्या शिंदखेडा दौऱ्यावर। कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर शरद पवारांचं जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत धनगर आंदोलकांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। बैठकीत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी, यावर तोडगा निघण्याची शक्यता। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। नांदेड शहरातील मुख्य चौकात बॅनर लागल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील आणि अवमानकारक पोस्ट। अश्लील पोस्ट प्रकरणी दोघांना अटक। 2 दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांची वाढ। किलोचा दर 91,000 रुपयांवर। सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। खाद्यतेलाच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका। राज्यभरात खाद्यतेलाचे भाव प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी वाढल्याचं समोर। शेतकऱ्यांच्या खिशात 4 पैसे येत असतील तर सर्वसामान्यांनीही थोडीफार कळ सोसावीच। खाद्यतेलांच्या किमती वाढल्यावर रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। सलग 9व्या दिवशी लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाच्या चरणी। सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव। उद्या सकाळी 11 ते 5 या वेळेत लिलाव। जळगाव शहरातील सुभाष चौक मित्रमंडळाच्या वतीनं सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन। गेल्या 19 वर्षांपासून उपक्रम अखंडपणे सुरू। गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद। विसर्जन मार्गांवर वाहन लावण्यासही मनाई। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार। डीजे विरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा। पुण्यात विसर्जनासाठी पीएमपीएमएल कडून बसचं नियोजन। रस्ते बंद असल्यानं गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएमएल कडून बसची व्यवस्था।
नाशिकमध्ये सण उत्सवांमुळे वाहतूक मार्गात बदल. जुनं नाशिक रोड इथे जुलूस मिरवणूक मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी, तर विसर्जन मिरवणुकीदरम्यान पंचवटीतील 6 मार्ग बंद. सांगलीतील भारत भीम मंडळानं साकारला शिवाजी महाराजांकडून स्त्री सन्मानाचा देखावा. देखाव्यातून परस्त्री मातेसमान हा शिवाजी महाराजांचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न. भारतीय हवामान विभाग आणि IITMच्या संयुक्त विद्यमानानं $4 रडारचं आज उद्घाटन. महामुंबईत पाऊस किती बरसणार याची अचूक माहिती देणार रडार. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी कामासाठी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ब्लॉक घेतल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर. हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान मेगा ब्लॉक. UIDAIनं पुन्हा एकदा वाढवली डेडलाईन. 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट विनाशुल्क. भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाव, धरण, नदी नाले दुथडी भरून. शिवनी बांधचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार असणाऱ्या साईनाथ परभणेला दोन्ही मुलांसह अटक. बीडच्या श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून परभणे यांनी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. जालन्यातील परतूर शहरात शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 5 गावठी बंदूक, 3 तलवारी आणि 3 कोयते आणि चाकू जप्त. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाजवळ भीषण अपघात. पिकअप वाहनं 4 चाकीला धडक दिल्यानं 4 जणांचा मृत्यू. विक्रोळी गोदरेज महामार्गावर कारचा भीषण अपघात. मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 6 जण गंभीर जखमी. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. गोंदियाच्या मुंडीपार पालेवाडा परिसरातली घटना. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचं निधन. 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अफगाणिस्तानची क्रिकेट टीम धोक्यात. तालिबान्यांकडून क्रिकेटवर बंदी आणली जाण्याची शक्यता. क्रिकेटचा फीवर शरिया कायद्याविरोधात असल्याचं तालिबान्यांचं मत. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून करणार मतदान. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये आगळावेगळा क्षण. अंतराळातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनीता यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांच्या दौऱ्यावर. राज्यांना 12,000 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्पांची भेट. आज झारखंडमध्ये मोदी वंदे भारत रेल्वेला दाखवणार हिरवा झेंडा. देशातील अनेक राज्यांमध्ये आजही पावसाचा इशारा. ओडिशा, झारखंड, बिहारमध्ये पावसाची शक्यता, तर उत्तर प्रदेशातील बहुतांश नद्यांना पुराचा धोका. पूर्व रोमानियामध्ये मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू. लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरूच. 2 मृतदेह बाहेर काढले. देशातील बिघडलेल्या परिस्थितीविरोधात ट्युनिशियामध्ये निदर्शनं. देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अनेक महत्त्वाच्या आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप. म्यानमार वादळानंतर आलेल्या पुरामुळे 33 लोकांचा मृत्यू. यागी वादळाचा व्हिएतनाम, थायलंड आणि लाओसमध्ये कहर. इस्रायलमध्ये ओलिसांच्या सुटकेसाठी पुन्हा निदर्शनं. तेल अवीवमध्ये निदर्शनं. ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहूंसोबत करार करण्याची मागणी. नॉर्वेचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर. नॉर्वेनं पॅलेस्टाईनच्या राज्यत्वाला दिली मान्यता. कारण इस्रायलनं 2 राज्य उपाय नाकारला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारर यांच्याशी बायडेन यांची बैठक. बैठकीदरम्यान पुतिन यांच्या युद्धाच्या धमकीवर पत्रकारांना प्रश्न विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यास बायडेन यांचा नकार. अनेक मध्य युरोपीय देशांमध्ये भीषण पूर येण्याची भीती. अनेक नद्या धोकादायक पातळीवर. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 63,000हून अधिक घरांमध्ये वीज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.